क्राईम पेट्रोलची मालिका पाहून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी फिल्मी स्टाईल मुसक्या आवडल्यात. धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षांपूर्वी त्याला चेन स्नॅचिंग प्रकरणी अटकही झाली होती. नंतर चोरी सोडून तो चांगल्या मार्गाला लागला. मात्र शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा झाला आणि नुकसान भरून काढण्यासाठी त्याने पुन्हा हाच मार्ग अवलंबला. पण पोलिसांना गुंगारा देण्यासाठी क्राईम पेट्रोलपासून चेन स्नॅचिंगचा कट त्याने रचला. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बघूया. ही दृश्य कोणत्याही चित्रपटातली नाहीये, तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका चोरट्याच्या मुसक्या त्याचाच हा सीसीटीव्ही व्हिडिओ. दुचाकीवरून येऊन महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या सुमित इंगळेला पळ काढतानाच बेड्या ठोकण्यात आला. दापोडी, देवरोड, तळेगाव या सगळ्या परिसरातले CCTV फुटेजेस बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा एकच आरोपी आहे. त्याची विशिष्ट लकब आहे, विशिष्ट मोटरसायकल आहे आणि तो बँगलोर हायवेचा वापर करतो. त्यानंतर पुढे खात्री केली असता असं लक्षात आलं की तो बाणेर परिसरामध्ये त्याचा वावर आहे सध्या. त्यामुळे तिथे बाणेर परिसरात गेले 3-4 दिवसापासून ट्रॅप लावला असता. एके दिवशी सकाळी तो त्या एका गल्लीमध्ये त्यांना जाताना दिसला आणि आमचे टीमचे 2 अंमलदार त्यांना फॉलो करत होते आणि पुढे डेड एंड असल्यामुळे तो पुन्हा परत वळला आणि पुन्हा परत वळल्यानंतर शिताफीने दोघांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला जेरबंद केलेला आहे. पुणे पोलिसांनी 2024 मध्ये सुमित इंगळेला चेन स्नॅचिंग प्रकरणी अटक केली. 4-5 महिने शिक्षा भोगून बाहेर आल्यावर त्यानं कामधंदा करायचं ठरवलं. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सुमितनं सुधारायचं ठरवलं. पैसे कमवण्यासाठी कधी ओला उबेरची गाडी चालवली तर कधी चहा विक्रीचा व्यवसायही केला. मात्र शेअर मार्केटमध्ये कमावलेले सगळे पैसे गमावून बसला. आधीच व्यसनाधीन आणि त्यात आर्थिक नुकसान झाल्यामुळं या सुमितनं पुन्हा एकदा चोरीचाच धंदा करायचं ठरवलं. परंतु यावेळी पोलिसांच्या हाती लागायचं नाही, यासाठी त्यानं क्राईम पेट्रोलच्या मालिका पाहून चोरीचा कट रचला होता. हा पूर्वीसुद्धा असेच गुन्हे करत होता. 16 ते 24 पर्यंत तो ॲक्टिव्ह होता. त्यानंतर जेलमध्ये गेला. जेलमधून आल्यानंतर त्याने इतर बरीचशी कामं करायचा प्रयत्न केला, ओला उबरचा ड्रायव्हर, चायनीजची गाडी वगैरे. परंतु त्याला ऑनलाईन जुगाराचा नाद लागल्यानंतर, कर्जबाजारी झाल्यानंतर तो पुन्हा या क्षेत्राकडे वळला आणि गेल्या काही दिवसापासून त्याने पुन्हा चेन सॅचिंग सुरू केली होती. या दिवशी आम्ही त्यांना पकडला रेड हँड. त्या दिवशीसुद्धा तो चेन सॅचिंग करण्याच्या उद्देशानेच इथे आला होता आणि ती चेन सॅचिंगसुद्धा आम्ही टाळू शकलो. 2 वर्षापूर्वी शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आलेल्या सुमित इंगळेला सुधारण्याची एक संधी मिळाली. मात्र पुन्हा तो त्याच मार्गाला लागला. यावेळी त्यानं क्राईम पेट्रोल मालिका पाहून मोठी खबरदारी घेतली. गुन्हेगाराकडून एक चूक होतेच आणि तेवढीच चूक त्या गुन्हेगाराला तुरुंगाची हवा खायला भाग पाडते. नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.